हॅलो, नमस्कार. हल्ली माझे व्हिडिओ येणं बंदच झालं आहे ना, त्यामुळे आणि माझा विसराळू स्वभाव हे दोन्ही मला नडतात. आणि आज मी व्हिडिओ करायला बसले आहे तर मला कशानंतर काय करायचं हेच कळत नाही. मी अख्खा 30 मिनटाचा व्हिडिओ केला, पण साऊंडच नाही चेक केला, साऊंडच नव्हता. आता परत ते थोडंच येणार आहे. मी लिहून मग वाचत नाही हो, मी ऑफ हँड बोलते, मनात आलेले विचार बोलून दाखवते. असो, परत तुम्हा सर्वांना नमस्कार. आणि आज मी व्हिडिओ करण्याचं कारण, माझा मुलगा संतोष, त्याचा मित्र महेश केरेकटे, त्याच्या आईचं निधन झालं आणि आज त्याचा 13वा होता. त्याने आम्हा सगळ्यांनाच बोलवलं होतं. आम्ही तर शेजारीच राहतो आणि फ्रेंड. संतोष एकाच शाळेत, एकाच शिकले, एकाच वयाचे. तर आम्ही गेलो. त्याविषयी सांगायचं होतं. मनात बरेच विचार साठले होते. आम्ही शेजारणी, म्हणजे शेजारी नाही, वर खाली राहतो. आमची मुलं एकाच वयाची, एकाच शाळेत शिकलेली, एकाच वेळी पास होऊन बाहेर आले आहेत. मग त्यांचे मार्ग वेगळे झाले. संतोष इंजिनिअरिंगला गेला. महेश म्हणजे 12वीत होते. 12वी सुधाकर भाऊजी म्हणजे महेशचे वडील, त्यांचं निधन झालं. तोपर्यंत महेशच्या ॲम्बिशन फॉरेस्ट्रीमध्ये त्याला खूप इंटरेस्ट होता. तर ही मुलं घरात म्हणायची, मी इथे हे करणार, तू हे करणार. त्याच्यात तो म्हणायचा, मी फॉरेस्ट्री शिकायचं, मला आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड इन फॉरेस्ट्स. पण त्याच्या वडिलांचं अचानक हार्ट फेल्युअर झालं आणि ही 2 मुलामध्ये हा मोठा. मग त्याला वाटलं की फॉरेस्ट्री म्हणजे ते शिक्षण व्हायला खूप वेळ लागतो, नंतर बाहेरगाव जंगलात जाऊन राहावं लागतं. आता माझी भाची आहे ना, जंगलाच्या जवळ जाऊन राहते. त्यांना संसार, आईवडील जवळ नसतात, दूर कुठेतरी जाऊन राहावं लागतं. ते सगळं शक्य होतं. आता वडिलांच्या जाण्याने आपल्याला ते करता येणार नाही. आय कांट लिव्ह माय मदर अलोन अँड माय यंगर ब्रदर अलोन. आय हॅव टू बी विथ दम. असं त्या पोराने आपल्याच लहानशा वयात, 12वी म्हणजे किती वर्ष, 12वीमध्येच त्याने ते डिसिजन घेतलं आणि फ्रेंड्सना सांगितलं की मी ग्रॅज्युएशन करतो आणि मग पुढे काय ते बघूया, पण घर सोडून दूर जाऊन राहण्यासारखं मी काही करणार नाही. एवढ्या लहान वयात एवढा मोठा विचार. आईवडील मुलासाठी घेऊ शकतात, पण मुलांनी आईवडिलांसाठी घेतलेलं अगदी क्वचित असतं. आणि तो मग शिकला, केला, वेल प्लेस्ड, ते सगळं झालं. त्याला एका बंगाली मुलीच्या प्रेमात पडला. उमा, आम्ही तिला उमा म्हणतो. तिचं नाव काय आहे बरं, इथे आहे, इथे नाही, इंद्राणी. ती बेंगॉली आहे. एवढी चांगली पोर आहे, नशिबाने मिळतात अशा सुना. ती पण हायली प्लेस्ड, हायली एज्युकेटेड, सगळं चांगलं होतं. आणि आई नॉन इंटरफिअरिंग. आईचं जग म्हणजे काय, भजन कीर्तन, सत्यसाई बाबाच्या अनुयायी होत्या त्या. संबंध वेळ ह्याच्यात देवातच जायचं. देव एके देव, देव दुणे देव, देव त्रिक देव, आणि भजन एके भजन, भजन दुणे भजन. कुठे जाणं नाही, येणं नाही, फक्त जिथे भजन असेल तिथेच.
मग आम्ही कधी कधी तिला, प्रेमी तिचं नाव, कधी कधी आम्ही तिला गाण्याच्या कॉम्पिटिशन्स ना, आता पावसाळ्यात असतात ना कॉम्पिटिशन, तिथे फोर्सफुली घेऊन जायचो. नाही, यायलाच पाहिजे तू, आमचा हुकमी एक्का आहे तू, आणि तू घरात बसलं तर आम्हाला कसं प्राईज मिळणार, आमच्या मंडळातर्फे तुला यावंच लागेल. म्हणून तिला फोर्सिबली घेऊन जायचो आणि पहिलं बक्षीस घेऊन यायचं. गजर, विठ्ठल विठ्ठल गजरे, हां, ते गाणं तिने म्हटलं होतं तिथे किंग सर्कलच्या ऐकायला. काय, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, विठ्ठल विठ्ठल गजरी. हे गाणं तिने म्हटलं आणि जजेस एवढे खुश झाले. दुसऱ्या कोणाचा विचारच नाही आला त्यांच्या डोक्यात. सरळ तिला सिल्वर कप का काय दिलं, सर्टिफिकेट दिलं. कुठच्या क्लासमध्ये शिकतेस म्हणून विचारलं. नाही, मी कुठचाही क्लास नाही, मी असंच म्हणते. अशी होती. एवढा मोठा चौरंग मिळाला सत्यनारायणाला. चौरंग असतो ना तो आम्ही अगदी मारे असे ऐटीत गाजवत वाजत गाजत आणला होता घरात. अशी, पण ती ना अशी नव्हती की मी चांगलं म्हणते, मला बक्षीस मिळालं आहे, मला असं नाही. हो, काहीच नाही. तिच्याला की ते रोजचंच होतं ते. काय त्याच्यात, मला गाणं म्हणावंसं वाटतं, मी म्हणते, बस. त्या काय त्याच्यात मोठं करते पराक्रम, असं, अशा मनोवृत्तीची होती ती. म्हणजे अभिमान, प्राईड, गर्व, तिच्या डिक्शनरीत हे शब्द नव्हते. तिची बहीण शार्दू, तिला भयंकर कौतुक होतं आपल्या बहिणीचं, आणि ती ओढून तिला न्यायची सगळी. सत्यसाईबाबांच्या पायाखाली बसून तिने ते भजन म्हटलेलं आहे आणि साईंनी तिला आशीर्वाद दिलेला आहे. हे सगळं आहे. पण ही आपण स्वतः होऊन काही सांगायची नाही. शार्दूनी सांगितल्यावर आम्हाला कळायचं. अशी म्हणजे ती स्वतःच, आणि मुलांना चांगलं बघायची. असं नाही की संबंध वेळ भजन कीर्तन करायचे. उत्तम सुगरण होती. आम्हाला भजनेला बोलवलं तर ते बेंगळूरचे पोहे असतात, असे चुरमुर केलेले असतात, ते अख्खे नसतात, आणि त्याला मीठ मसाला लावून त्याचा प्रसाद द्यायची. आणि मैदाच्या झटपट सांदण, झटपट इडलीज करून द्यायची प्रसादाला, कुकरमध्ये करून द्यायची. म्हणजे ती सुगरण पण होती, म्हणजे उत्तम सुगरण होती. पण मग नवऱ्याचं निधन झाल्यावर शी टूक अ बॅक सीट. बाहेर जाणं वगैरे सोडून दिलं तिने, जातच नव्हती. त्यामुळे सगळ्यांनी लेसन घेण्यासारखं आहे. संबंध वेळ घरात बसून 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 कुठेही जायचं नाही, कुठेही यायचं नाही. हे आपण तिच्याकडून शिकावं. ते केल्यामुळे तिला घराबाहेर जाणं अशक्य झालं नंतर. एका जागेवर होती. त्याचं तिचा अंत झाला. आता यूट्यूबवर येतं बघा, तुम्ही एका जागी बसू नका, चालत राहा. घरात असला तरी चालत राहा. एका दिवसाला 1000 पावलं तरी टाकली पाहिजेत तुम्ही, असं तसं येतं बघा. ते तेव्हा यायला पाहिजे होतं. म्हणजे हिचं असं झालं नसतं. हिला म्हणजे चालनाच नव्हती. त्रास झाला तिला. शी सफर्ड. पण 5:30चा ठोका झाला की टी व्ही लावायचा महेश किंवा कोण तिच्याबरोबर आहे ती, ललिता सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, भजन, कीर्तन चालू टी व्हीवर. आणि सगळं पाठ हिला, सगळं पाठ. आमच्या चित्रापूर मठाचं सगळं पाठ, सत्यसाई भजनाचं सगळं पाठ, आरती पाठ, सगळं पाठ. तिचं तेच फक्त जग होतं आणि तिला दुसरं जग नव्हतं. आणि तिचं दुसरं जग म्हणजे तिची मुलं. जीवापाड प्रेम मुलांवर, नातवंडावर. अशी आमची प्रेमी, सगळ्यांना हवीशी वाटणारी. आणि ती पण होती तशीच. पण तिला
ते कमळाचं पुष्प कसं असतं बघा, आळवाचं पान कसं असतं, त्याच्यात पाणी असतं, त्याच्यावर पाण्याला त्याचा पत्त्याचा स्पर्श होत नाही आणि पत्त्याला पाण्याचा स्पर्श होतो. तशी होती ती जगावेगळी. सबंध वेळ आपल्या भगवंताच्या नामात, कीर्तन, नाम, स्तोत्र काय पाठ नव्हतं तिला. पुस्तक बघायची गरजच नव्हती तिला. असं हे मी मुद्दाम सांगते आहे. त्या मुलांनी, महेशने आणि इंदिराने, मुलगे चांगलेच असतात हो, त्यांना प्रेम असतं आईवर, करायला तयार असतात. मुली पण तशाच मिळाल्या पाहिजेत ना. देवाने त्याला मुलगी पण, पत्नी पण तशीच मिळाली. भरून कौतुक करणार. तिचं तर, इंद्राणीचं तर एवढं कौतुक वाटतं. तिची आई वाशीला राहायची. तिला बरं नसताना ही ऑफिस, शी वॉज होल्डिंग अ व्हेरी गुड पोस्ट, शी स्टील होल्डिंग. आईला बघायला तिथे जायची. तिथे नोकर हे नाही ते नाही म्हटलं तर ते अरेंज करायचे. बरं भावंड फॉरेनहून भाऊ आला की त्याला एंटरटेन करायचे. आणि इथे पण तसंच. इथे वेगवेगळे सर्वंट्स ठेवून आपल्या सासूला काही त्रास होता कामा नये, सगळी व्यवस्था करायची. आपण ऑफिसला जायची पण सगळी व्यवस्था करायची. आणि महेश पण तसाच. त्यामुळे ही असली उदाहरणं आईवडिलांनी मुलांच्या समोर बोलावीत. बसवून शिकवायचं नाही. असंच जेवणाच्या ताटावर, जेवणाच्या टेबलवर काही अशा खबरी आल्या की बोलायची. मुलं तिथे खेळत असतात पण त्यांच्या कानात बरोबर जातं आणि ते कुठेतरी जाऊन बसतं आणि ते उद्या त्याच्या वर्तणुकीतून तुम्हाला दिसतं. त्यासाठी मी हे सांगितलं. करायलाच पाहिजे हो. मगाशी मी व्हिडिओ 30 मिनिटाचा केला होता. आता काय, तेव्हाचा तो साऊंडच नव्हता. मी म्हटलं ना, मला आता टच गेलं आहे व्हिडिओ शूटिंगचं. त्यामुळे मी व्हिडिओ करत नाही, म्हणून मला करता येत नाही, आणि करता येत नाही म्हणून मी करत नाही. इट्स लाईक दॅट. सो पण आज मला वाटलं की प्रेमीचं कौतुक हे झालंच पाहिजे. प्रेमीच्या मुलांचं कौतुक झालंच पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रेमीच्या सुनांचं कौतुक झालंच पाहिजे. देवा सगळ्यांनाच अशी मुलं, सुना, नातवंड अशीच दे, जे आजी आजोबावर प्रेम करतील. आजकाल यूट्यूब वाचलं तर एवढं दुःख होतं. जिथे बघावं तिथे अन्याय, म्हाताऱ्या माणसावर अन्याय, किंवा म्हातारी लोक सुनावर अन्याय. कशाला असं करतात देवा? एक जन्म तू दिलेला असतो, तो चांगल्या रीतीने घालवता येत नाही का आपल्याला? येत नाही का? तुम्ही चांगलं वागून तर बघा. तुमच्या आईवडिलांजवळ त्यांच्या सुनांनी तुमच्यासारखं वागलं तर चालेल का? नाही ना. तसंच आपण आपल्या नवऱ्याच्या आईवडिलांवर प्रेम करावं. तुमची मुलं ते तुमचं बघून शिकतील. तुम्ही म्हातारी झाल्यावर तुम्हाला बघतील. ही विचारसरणी ठेवा. आम्ही काही बोललं की तुम्ही झिडकारून टाकता. आता काय ते काय राहिलं नाही, आता ते पूर्वीचे दिवस राहिले नाही, हसण्यावरी नेता. नका असं करू नका. असं केलं तर आपली एवढी चांगली हे होती काय संस्कृती, भारतीय संस्कृतीचा नाश होईल. असं करू नका. भारतीय संस्कृती जपा. जशी महेशने जपली, जशी इंद्राणीने जपली, किंचू आणि भक्तीने जपली, जशी प्रेमीने जपली, तशी जपा. आपली भारतीय संस्कृती जपा. एवढंच सांगून मी बंद करते. आणि एक विचार त्याच्यात मी घालते. वैकुंठ समाराधने म्हणतो आम्ही त्याला. 13व्या दिवसाला 12वा जॉईंट करतात. 12व्या दिवसाला सगळं पूर्ण होतं आणि 13व्या दिवशी मेजवानी असते. देवाच्या आवडीचं सगळं करतात. देवाने या पृथ्वीवर जे निर्माण केले आहेत, व्हेजिटेबल्स,
फ्रूट्स सगळं, आणि केळीच्या पानावर वाटतात. सगळं सगळं नॅचरल केळीच्या पानावर वाटतात. सगळं अगदी असतं चांगलं. देवाने केलेले पदार्थ, वस्तू शिजवून, देवासाठी शिजवून देवाला अर्पण करतात, पितरांना अर्पण करतात. आणि मग आपल्या बांधवांना, जे आपल्याला संबंध जन्मजानी आपल्याला साथ दिली आहे, रिलेटिव्सच्या रूपाने, मित्रमैत्रिणींच्या रूपाने, त्यांना सगळ्यांना तेच खाऊ घालायचं.